सलाम. नाही नाही. प्रवेशमध्ये सर्वांना सलाम. आज पुन्हा एकदा आपण देवाच्या आभार मानूया, त्याच्या पवित्र चरणी बसून त्याच्या वचनातून तो आपल्याला शिकवित असताना आपण आपलं तन मन धन अर्पित करून हे सर्व ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं मन त्याला लावूया. या ठिकाणी कालचा जो आपण अभ्यास सुरू केलाय, आध्यात्मिक कृपादाने आणि सेवा कार्य अध्याय 17वा, यातील आपण काल पहिला भाग पाहिला. त्यामध्ये पवित्र आत्म्याची कृपादाने बघितली आणि त्यानंतर महत्वाचे मुद्दे जे होते कालचे ते यासाठी की हे सर्व काय देवाने त्याची सेवा वृद्धिंगत व्हावी या भूतलावची याकरता मंडळीला दिलेली पवित्र आत्म्याचे दान आहे ते. आणि या दानाच्या द्वारे देवाची मंडळीची उन्नती होते, वाढ होते. ही जी दान आहेत, ही दानं त्याने अं त्याच्या इच्छेप्रमाणे नेमून दिले असतात, पवित्र आत्म्याच्या इच्छेनुसार दिलेले असतात आणि ह्यामुळे मंडळीला कार्य करण्यासाठी शक्य होते. आज आपण पुढे जाऊया. आध्यात्मिक कृपादानाचा उद्देश. आध्यात्मिक कृपादानाचा उद्देश पान नंबर 235 आहे या पुस्तकामधून. मंडळीला दिलेले सेवा कार्य समाप्त करण्यासाठी पवित्र आत्मा सभासदाला विशेष नैपुण्य किंवा सामर्थ्य देतो. देवाने जे का त्याच्या मंडळीला दिलेले सेवा कार्य आहे, ते सेवा कार्याद्वारे मंडळीची वाढ होते, आत्मिक वाढ होते, मंडळी वाढते, मजबूत होते विश्वासामध्ये. खोट्या शिकवणीपासून आपण पाहतो, काल पाहिलं, सावध राहते, खोट्या शिकवणी बाजूला सारून देते आणि मग त्या मंडळीच्या द्वारे पुष्कळ आत्मे या जगामध्ये जे नाशाकडे चालले आहेत त्यांना तारणाच्या मार्गावरती आणण्यासाठी तिचा परमेश्वर उपयोग करून घेत असतो. आणि हे जे पवित्र आत्म्याचं कार्य आहे हे अखंड चालू राहतं. मंडळीची एकात्मता किंवा मंडळीचं ऐक्य, पान नंबर 236 वर आपण येतोय. आता या ठिकाणी पाऊल सांगतो त्याच्या अनुभवातून. पहिली करसपत्र याचा पहिला अध्याय 4 आणि 7. करिंथ येथील मंडळीमध्ये आध्यात्मिक कृपादानाची कमतरता नव्हती. आज आपल्या साऊथ महाराष्ट्र सेक्शन मध्ये, युनियन मध्ये अनेक पुष्कळ मंडळी आहेत, ज्या मंडळींच्या मध्ये ह्या कृपादानाची भरपूर आपण वाढ झाली पाहतो. पुष्कळ आत्मिक दाने आहेत. आणि या ठिकाणी म्हटलंय की करिंथ येथील मंडळीमध्ये देखील भरपूर आत्मिक दान होते, त्याच्यात काही कमतरता नव्हती. दुर्दैवाने, आता या ठिकाणी म्हटलं दुर्दैवाने, ते कोणते कृपादान श्रेष्ठ आहे याविषयी लहान मुलाप्रमाणे एकमेकांमध्ये भांडत राहिले ते. दुर्दैवाने कोणते कुणाचे कृपादान थोडक्यात श्रेष्ठ आहे या बाबतीत तिथं स्पर्धा लागली होती, चढावट लागली होती. ज्याला त्याला वाटायचं माझं कृपादान म्हणजे श्रेष्ठ आहे, मी म्हणजे महान आहे, मोठा आहे, किंवा माझं जे कृपादान आहे ते फार मोठं आहे, कमी जास्त दर्जाचं आहे, असं त्याच्यामध्ये स्पर्धा होती. आणि त्यामुळे पावलं त्यांना या ठिकाणी लिहिले असं की त्यांच्या मंडळीमध्ये असलेल्या या मतभेदांमुळे त्याला काळजी वाटू लागली. आणि पावलांनी करत येतील लोकांना या कृपादानाचे खरे स्वरूप काय आहे आणि त्यांचे कार्य कसे असते याविषयी त्यांना सविस्तर लिहावं असं वाटलं आणि त्यांनी लिहिलेलं आहे. आत्मिक दाने ही कृपादाने आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. ही कृपादान आहेत, कृपेने ते तुम्हाला बहाल केलेले आहे, देवाच्या इच्छेनुसार त्याने तुम्हाला दिलेले आहेत. एकाच आत्म्यापासून कृपादानांचे निरनिराळे प्रकार येत असतात. पवित्र आत्मा एकच आहे आणि त्या एका आत्म्यापासून त्याने वेगवेगळ्या प्रकारचे कृपादाने मंडळीला वाटून दिलेले आहेत आणि त्यांच्यामुळे सेवा करायचे निरनिराळे प्रकार आणि कार्याचे निरनिराळे प्रकार साधले जातात. या वेगवेगळ्या प्रकार दानाच्या द्वारे मंडळी विविध प्रकारचे कार्य, सेवा कार्य मंडळीमध्ये केले जातात आणि याद्वारे देवाचं कार्य अधिक मजबूत होत जातं. परंतु पावलाने जोरदारपणे म्हणजे अगदी प्रबलपणे प्रतिपादने म्हटले तरी सर्व कार्य करणारा देव एकच आहे. मग कोण एक श्रेष्ठ नाही, कोणाचं दान मोठा आहे, कोणाचं दान छोटं आहे असं नाही. सर्व जे दान आहेत हे पवित्र आत्म्याने दिलेले आहेत आणि सर्व समान रीतीने त्याचा उपयोग होणं फार गरजेचं आहे. पण त्यातूनच एक मला वचन वाचा वाटतं. पाऊल काय म्हटलं पा अन्य भाषेच्या बाबतीत जवळ गोंधळ होता. पहिली करपत्र पहिला अध्याय 14, पहिली करपत्र 14 अध्याय आणि वचन 5 मध्ये, 4 आणि 5. भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करतो,
म्हणजे अन्य भाषेच्या बाबतीत या ठिकाणी म्हटलंय, जो भाषा बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. तो मंडळीची पुढे म्हटलं 5व्या वचनात, तुम्ही सर्वांनी भाषा बोलावं तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण मंडळीची उन्नती करता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेश हा श्रेष्ठ आहे. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आज समजून घेणं महत्वाचं आहे. अन्य भाषा, अन्य भाषा म्हणजे आपल्याला माहित नसलेली भाषा. प्रेषांचे कृत्य दुसऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉस्ट दिवशी जेव्हा आत्म्याचा वर्षाव झाला तेव्हा ते अन्य भाषा बोलू लागले. पण अशी एकही भाषा नव्हती तिच्यामध्ये तिला अर्थ नाही असेल. प्रत्येक भाषेला अर्थ असतो. पाहून या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी तो म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त अन्य भाषा बोलतोय. आणि म्हणून 10 वचन म्हणतं, जगात भाषांचे अनेक प्रकार आहेत. तरी एकही अर्थ रहित नाही. एकही अर्थ रहित नाही. आज आपण पाहतो पेंटिकस्ट लोकांच्या मध्ये विविध ठिकाणी हे मीटिंग चालतात. त्या ठिकाणी त्यांना अन्य भाषा दान आहे असं समजून ते विविध प्रकारे वेगवेगळे शब्द वापरतात. रबा रबा बारा बारा शाबा शाबा आणि असं अनेक प्रकारचे काय काय ज्याला गिबरिश लँग्वेज इंग्लिश शब्द वापरलाय. अशा प्रकारची भाषा बोलतात की जे कुणालाच कळत नाही, त्याला स्वतःला कळत नाही. आणि मग ते भारावून जातात आणि त्यांना वाटतं की पवित्र आत्म्याचं दान आहे. परंतु पाऊल या ठिकाणी आणखी त्याबद्दल म्हणतो पहा 18 वर्षामध्ये, तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तरी पण मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे यापेक्षा दुसऱ्यांना शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. आता मी समजा एकदम खेडेवरती गेलो आणि मी इंग्लिश मध्ये जर बोलायला लागलो आणि त्या लोकांना जर ती भाषा येत नसेल तर माझ्या प्रियानो त्यापासून त्यांना काय लाभ होणार आहे? काहीच लाभ होणार नाही. आणि मग पाऊल म्हणतो या ठिकाणी मी 10,000 शब्द बोलण्यापेक्षा 5 शब्द समजून उमजून जर बोललो तर त्यापासून मंडळीला लाभ खूप होणार आहे. कारण का 16 वचन म्हणतं 14 आणि 16 मध्ये, तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार सुद्धा आमीन कसे म्हणेल? कारण तू बोलतोस, तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. कारण तुझे उपकार स्तुती करणे चांगले असले तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. त्या भाषेपासून किंवा त्या उपकार स्तुती प्रार्थनेपासून किंवा त्या भाषणापासून त्याला काहीच लाभ होत नाही. तर त्याबद्दल आणखीन एक मुद्दा मांडतो मी या ठिकाणी 14 अध्याय आणि वचन 26. बंधुजनो तर मग काय तुमच्यावर उपासने करता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रगटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास, तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो. सर्व काही उन्नतीसाठी असावं. अर्थ सांगण्यास म्हणजे त्याची फोड करून ट्रान्सलेशन करण्यासाठी तयार असतो. तर अशाच प्रकारे माझ्या प्रियानो हे जे पुस्तक आहे आपल्याकडे आपण सध्या वाचत आहोत, 7 ॲडव्हेंटिस्ट मंडळीचा विश्वास, हे पुस्तकाचं भाषांतर पास्टर R. S. शिंगे यांनी केलेलं आहे. आणि ते जरी आज आमच्यामध्ये नाहीत तर या पुस्तकाच्या माध्यमातून परमेश्वर त्याने जे लिहिलेले शब्द आहेत त्याद्वारे आपल्याशी आज बोलत आहे. त्याने भाषांतर केलेलं आहे. पुन्हा आपण ते समजून घेत आहोत. 27 वचन म्हणतं, भाषा बोलायचं तर फार तर दोघे किंवा तिघे असावेत, अधिक नसावेत आणि आळीपाळीने त्याने बोलावे आणि त्याने एकाचा अर्थ सांगावा म्हणजे ट्रान्सलेट करावा त्याचं. परंतु अर्थ सांगणार नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे. जर ट्रान्सलेटर नसेल तर त्याने मंडळीमध्ये गप्प राहावे. स्वतः त्याने देवाबरोबर बोलावे. अशा प्रकारे आपण पाहतो अन्य भाषेचं महत्व खूप आहे. आपण अनेकदा पाहतो तर त्या ठिकाणी ट्रान्सलेशन कधी कधी नसतं. त्यामुळे कधी कधी काय होतं दुसऱ्यांची आत्मिक दृष्ट्या स्पिरिच्युअली त्यांची उपासमार होते आणि म्हणून ट्रान्सलेटर असणं खूपच महत्वाचं आहे. मला अतिशय आनंद वाटतो आपले प्रेसिडेंट पास्टर राकेश चव्हाण सर अलीकडं मराठीचा जास्त जास्त उपयोग करतायत. काल तर त्यांनी मीटिंग मध्ये जवळजवळ सेशन मराठीमध्ये घेतलं आणि माझा विश्वास सगळ्यांना कळालं आणि सगळ्यांनाच त्याचा खूपच फायदा झालेला आहे. आणि म्हणून ही जी काय अन्य भाषेत जे ज्ञान आहे, दान आहे ते सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून तो म्हणतो तुम्ही सर्वांनी भाषा बोलावेत तरी विशेष करून तुम्ही संदेश द्यावा असं पाऊल म्हणतो. पहिले पत्र 14 अध्याय 5 म्हणतं तुम्ही सर्वांनी भाषावर बोलावेत. तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही संदेश द्यावा. कारण मंडळीच्या उन्नती करता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो मंडळीच्या वाढीसाठी त्याचा अर्थ मंडळीला कळत नाही. त्याच्यापेक्षा
संदेश देणारा श्रेष्ठ आहे. संदेश दान सर्वात दान जे आहे ते सर्वात श्रेष्ठ असं या ठिकाणी पाऊल सांगत आहे. आपण पुढे जाऊया. नैतिक वृद्धीसाठी किंवा मंडळीच्या मजबूतीसाठी आत्म्याच्या द्वारे प्रत्येक विश्वासकाला ही दाने देव देत असतो. आपल्या जीवनामध्ये दार कशाला उघडून ठेवते? कोणाचं हे चालू आहे, मीट करत सांगा. तर या ठिकाणी पाहतो की मंडळीच्या आणि वैयक्तिक मजबूतीसाठी आपलं आध्यात्मिक जीवन स्ट्रॉंग व्हावं यासाठी प्रत्येक विश्वासकाला देवबाप हे दान देत असतो. आत्मा कोणाला आणि कोणती दाने वाटून देण्यामध्ये प्रभूच्या कामाची गरज विचार करतो. या ठिकाणी म्हटले आहे की पवित्र आत्मा कोणाला आणि कोणती दाने वाटून द्यावे आणि प्रभूच्या कामाची गरज कोणती आहे हे पाहून दान देत असतो. सगळा विचार करून पवित्र आत्मा हे दानाचे वाटप करत असतो. मंडळीने त्याचा काय उपयोग होईल हे पाहून त्याला तो देतो. सर्वांना सारखीच दाने मिळत नाही. पावलाने सांगितले की पवित्र आत्मा एकाला ज्ञानाची, एकाला विद्येची, तर दुसऱ्याला विश्वासाची उकल करण्याचं दान, उकल म्हणजे समज देण्याचं, उक्ती देण्याचं तो दान देत असतो. एकाला अद्भुत कार्य करण्याची शक्ती देतो. एकाला विशेष प्रकारची भाषा बोलण्याची शक्ती देतो. एखाद्याला अगदी उत्तम प्रकारे एखादी लँग्वेज येते किंवा भाषा येते आणि एकाला भाषाचा अर्थ सांगण्याची देखील शक्ती देतो. तरी ही सर्व कार्य तो एकच आत्मा करतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देत असतो. हा गैरसमज अनेक मंडळांमध्ये आहे, पेंटेकोस्टल मंडळामध्ये आहे, विशेष करून की प्रत्येकाला अन्य भाषाचं दान मिळालंच पाहिजे, प्रत्येकाला अन्य भाषा बोलता आलीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझ्या प्रियानो, तो पूर्णपणे गैरसमज आहे त्यांचा. पवित्र आत्मा मंडळीची काय गरज आहे हे पाहून, कोण त्यासाठी लायक आहे हे पाहून ते पवित्र आत्म्याचं दान त्याला बहाल करत असतो, देत असतो. ह्या दानांचा उपयोग मंडळीमध्ये होत असताना हे जे दान आहे, आता हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. वचन 11 पहा, पहिले करत 14 अध्याय 11 वचन असं म्हणतो या ठिकाणी, म्हणून मला भाषेचा चंचा नाही राहिला तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईल आणि बोलणारा मला बरोबर फक्त बरोबरच म्हणणार आहे आणि त्याला काहीच कळणार नाही आणि मी हो ओके ओके म्हणून त्याला काही अर्थ नाही. म्हणून ते म्हटले पहा, ह्या दानाचा उपयोग मंडळीमध्ये होत असताना हे जे दान जो कृतीत किंवा उपयोगात आणतो. आता माझ्या प्रियानो, हा एक मला आपल्या गैरसमज दूर करा वाटतो. कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, ही प्रथा अलीकडे पाहायला मिळते. एक 10 वर्षापूर्वी किंवा मी इकडे आले तर पाहतोय, वाईट वाटून घेऊन का, मला क्षमा करा. ही आपल्या आजची सभा झाल्यानंतर प्रत्येकाने कुणी ज्यांनी भाग घेतलाय त्याचे आपण आभार मानतो. त्या बाबतीत काय म्हटलं पाहिजे या ठिकाणी, ह्या दानाचा उपयोग मंडळीमध्ये होत असताना आज देखील कुणी स्पेशल सॉंग गायलं, कुणी गायन सभा घेतली, कुणी प्रार्थना केली, त्या बाबतीमध्ये म्हटलं या ठिकाणी या मंडळीमध्ये उपयोगात असताना हे दान जो कोणी कृतीत आणतो किंवा उपयोगामध्ये आणतो त्याचे आभार प्रदर्शन न करता, हा महत्वाचा पॉइंट आहे, त्याचे आभार प्रदर्शन मंडळीमध्ये होत असताना त्याचा आभार प्रदर्शन न करता ज्याने हे दान मंडळीसाठी दिलेलं आहे त्याचे आपण आभार मानावे. आपण ही तोंडपूजा करतो. थोडक्यात त्यांनी जे काय या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे, हे काय विशेष गीत गायलेलं आहे, जो काय संदेश दिलेला आहे त्याचं पुन्हा एकदा आपण काय करतो, आभार मानतो सिरियल वाईज टप्प्याटप्प्याने. माझ्या प्रियानो, हे बंद करणं फार गरजेचं आहे. ज्याने हे दान दिलेलं त्या व्यक्तीला किंवा देवाचे आपण आभार मानले पाहिजे. उलट आपण असं म्हणावं की आज ज्याने भाग घेतला त्या सर्वांचं मी प्रभूमध्ये तुमचं मनापासून आभार मानतो, परमेश्वराची स्तुती करू. इट्स ऑल फॉर गॉड्स ग्लोरी, स्वतःच्या गौरवासाठी नाही. आणि पुढे म्हटलं पाहिजे याचा परिणाम काय होतो, हे दान जो कृतकी उपयोगात जातो त्याचे आभार प्रदर्शन न करता ज्याने हे दान दिले त्याचे आपण आभार मानावे. ही दाने मंडळीच्या उन्नती करता देण्यात आलेली असल्यामुळं, ही जी दान आहेत परमेश्वराने मंडळीची वाढ होण्यासाठी दिलेली असल्यामुळे
दाने प्राप्त झालेल्या व्यक्तीने ही आपली खाजगी मालमत्ता समजू नये. ज्यांना देवाने हे दान दिलेलं आहे त्याने ही त्यांची खाजगी मालमत्ता असे समजू नये. उदाहरणार्थ, मी तबला वाजवतोय म्हणून हे माझं वैयक्तिक दान आहे म्हणून मी पाहिजे तसा याचा उपयोग करणं हे योग्य नाही. मी पैसे कमावण्यासाठी याचा उपयोग केला नाही पाहिजे. देवाने मला हे दान दिलेलं आहे, हे मंडळीच्या उन्नती करता दिलेलं आहे. त्याच्यामुळे फुगून जाऊ नये. मला लय वाचता चांगलं येतं किंवा एखाद्याला गाता येतं म्हणून त्याने उत्तुक गायक म्हणून त्यानं पैसे कमवण्यासाठी याचा उपयोग केला नाही पाहिजे. माझ्या प्रियानो, मंडळीच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेला आपण आभार प्रदर्शन करतो, प्रत्येकाचं नाव घेतो आणि प्रत्येकाला आपण बोलतो, त्या टायमाला त्याला वाटतं माझं म्हणजे हे दान आहे आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा वेगळी भावना निर्माण होते आणि त्याला एका दिवशी आभार जर मांडलं नाही तर त्याचं मन अगदी दुखावलं जातं, त्याला मनाला ठेच लागते. त्यापेक्षा जनरली आपण देवाचे आभार मानणं फार गरजेचं आहे. कारण हे जे काय ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ते सर्व लोक आहेत, ते उपकार करत नाहीत. मी सडतोड बोलतो माझ्या प्रियानो, राग येऊ देऊ नका. उपकार करत नाहीत, परमेश्वराच्या गौरवासाठी ते त्यांच्या दानाचा उपयोग करतात आणि त्याचा आभार मानलेच पाहिजे असं काही नाही. प्रभूमध्ये आपण सर्वांचे आभार मानले पाहिजे, त्याद्वारे देवाचे गौरव व्हायला पाहिजे. ज्या अर्थी आत्मा ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे हे दाणे वाटून देतो त्या अर्थी आपण त्या दानाला तुच्छ किंवा कमी पण लेखू नये. विविध प्रकारचे दानं आपल्याला देवात दिले. कुणाला गाण्याचं आहे, कुणाला वाजण्याचं आहे, कुणाला भाषण देण्याचं आहे, तर दुसरे जे दान आहेत ते कमी त्याला लेखू नये. सर्व दाने समान आहेत आणि सर्वांनाच परमेश्वर निवडलेलं आहे मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या कार्यासाठी. मंडळीमधील कोणत्याही सभासदाला एखादी ठराविक नेमणूक मंडळीद्वारे झाल्याबद्दल अरेरावी पूर्वक दुसऱ्याची तुच्छता करण्याचा अधिकार नाही किंवा एखादे साधारण काम दिल्याबद्दल मानहानी झाल्यास त्यांनी समजू नये. उदाहरणार्थ, आपल्या मंडळीमध्ये सेवक असतात, सेविका असतात. ह्या सगळ्यांचे काय काम आहे? चर्चमध्ये जे काय झाडलोट करायचं आहे, चर्चमध्ये काय व्यवस्था करायची आहे, बाप्तिस्माच्या टायमाला जे काय तयारी करायची आहे, प्रभूच्या टायमाला जी काय तयारी करायची आहे, हे सर्व सेवकांचं काम आहे आणि त्यांनी त्याबद्दल लाज वाटू नये. ते त्याने आनंदाने आदराने केलं पाहिजे सगळ्यांचं. कारण ते कोणासाठी करतात? प्रभूसाठी करतात. गेल्याच आठवडे पास्टर माने, राजेंद्र माने फार उत्तम प्रकारे आपलं प्रबोधनाबद्दल त्यांनी शिक्षण दिलं. याच पुस्तकातून प्रबोधन किती महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण एकमेकाचे पाय धुतो त्या टायमाला दुसऱ्याचा पाय धुवत असताना आपल्यात ही भावना जागृत झाली पाहिजे की मी प्रभू येशूचा पाय धुवत आहे. प्रभू येशू त्या ठिकाणी आहे तर त्यांनी लावून दिलेला किस्सा आहे. 13 अध्याय 16-17 म्हणतो, जर तुम्ही समजून करताय तर तुम्ही धन्य आहात आणि म्हणून तुम्हाला किस्सा घालून दिलेला आहे. आणि तो किस्सा मी गिरवत असताना, एकमेकाचे पाय धुवत असताना आपण एकमेकाच धुवत नाही तर प्रभू येशूचं पाय धुवत आहोत. कारण हे शरीर येशूच आहे आणि तुम्ही मी अवयव आहोत. हात म्हणू शकत नाही मी आज काम करणार नाही आणि पायाचं माझं काही काम नाही असं चालणार नाही. प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी करण्यासाठी देवाने मंडळीमध्ये विशेष प्रकारचं नैपुण्य दिलेलं आहे, दान दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग मंडळीची वाढ होण्यासाठी देवाने केलेलं आहे. ज्यावेळी मंडळी सदृढ होईल, स्ट्रॉंग होईल, विश्वासामध्ये सर्व प्रकारच्या दानांचा त्यामध्ये काय म्हणतात ना मिलन होईल, त्या टायमाला मंडळी वाढती होईल आणि मग तारण प्राप्त असलेल्या लोकांची दर दिवशी मंडळीमध्ये वाढ होईल. ही जी दानं आहेत, ही दानं इतकी महत्वाची आहेत माझ्या प्रियानो. या दानाच्या द्वारे लोक आकर्षक होतात. म्हणजे गायनाद्वारे, वादनाच्या द्वारे, भाषण शैलीच्या द्वारे, म्हणजे ज्या पद्धतीने उपासना होते त्याद्वारे बाहेरचे लोक ऐकणारे त्यांच्या देखील मनावर परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, पुन्हा एकदा आपण जातोय पहिले करते 14 अध्याय आणि या ठिकाणी असं म्हटलंय 31 वचन सांगतं, सर्वांना शिक्षण मिळेल, सर्वांना बोध होईल, अशा रीतीने तुम्हाला सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. कारण असं म्हटलं या ठिकाणी चर्चमध्ये उपासना होत असताना देव अव्यवस्था माजवणार नाही तर तो शांतीचा देव आहे. मंडळीमध्ये उपासना होत असताना सुद्धा जी काही विविध प्रकारची दानं त्यामध्ये आपण उपयोगात आणतो, त्याच्यामुळं मंडळीच्या लोकांमध्ये त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये
वाढ होणं गरजेचं आहे आणि त्यांना आवडली पाहिजेत. तिथे म्हटलंय मंडळीमध्ये अव्यवस्था नाही पाहिजे, गडबड गोंधळ नाही पाहिजे. आणि शेवटचं वचन सांगतं पहा, 40 वचन सांगतं, सर्व काही शिस्तवार आणि व्यवस्थित होऊ द्या. आणि म्हणून आपल्या 7 सिस्टम आहे. उपासनेच्या टायमाला, चाबाचाळीच्या टायमाला रूपरेखा असते, ऑर्डर ऑफ सर्व्हिस असते. त्याप्रमाणे ते सगळं चाललं पाहिजे माझ्या प्रियानो. जर का सगळं क्रमवार शिस्तवार जर झालं तर सगळ्यांना शिक्षण मिळेल. अशा प्रकारे बोध सगळ्यांना मिळतो आणि सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या प्रकार दानाच्या द्वारे त्या ठिकाणी देवाचा गौरव केल्यामुळं कुणाचं दान कमी आहे, कुणाचं दान उच्च आहे असं न मानता सगळं जर आपण समजून जर घेतलं सगळ्यांच्या दानाच्या द्वारे तर देवाचं नाव निश्चित त्या ठिकाणी उंच होणार आहे आणि देवाचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आपण या ठिकाणी हे आजचा जो विचार आहे माझ्या प्रियानो, कोणाचं दुःख झालं असेल, ठेस लागला असेल, मला क्षमा करा. कारण का ही प्रथा प्रत्येकाचा उपकार मानायची प्रथा ही नव्हती. मला वाटतं राकेश सर सुद्धा असतील तर त्यांना माहिती 10 वर्षापूर्वी किंवा ज्या एस्टॅब्लिश चर्चेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठ्या मंडळी आहेत, पुणे मुंबई या ठिकाणचं आज देखील पहा तुम्ही, अशा प्रकारे प्रत्येकाचं नाव घेऊन आभार मानलं जात नाही. आणि म्हणून यामुळं एक प्रकारचे ज्या व्यक्तीनं रोल केलेला आहे, भाग घेतलेला आहे, त्याच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या भावनेला आपण खत पाणी घातल्यासारखं होतं. अशाच प्रकारे सैतानच्या मनामध्ये स्वर्गामध्ये गर्व आला आणि त्याला वाटलं माझ्यासारखा कोण आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे आणि शेवटी देवाच्या सिंहासनाच्या वर माझं सिंहासन स्थापन करण्याच्या प्रकारे भावना निर्माण झाली. पाप हे अलगद न कळत मनामध्ये शिरकाव करतं आणि त्याद्वारे आपल्या मनामध्ये वेगळ्या भावना येऊ नयेत म्हणून देवाचं दान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं रोल करतं आणि त्याद्वारे आपली मंडळी मजबूत होते विश्वासामध्ये आणि स्वतः जीवनामध्ये की त्याद्वारे ते देवाचं कार्य पुढे नेण्यासाठी सहाय्यभूत करतात. एक सिस्टर जेव्हाचं विधान आहे, आपलं जे म्युझिक आहे किंवा आपले जे काय संगीताची जी काही भक्ती असते ती अत्यंत महत्वाची असते, फार महत्वाची असते. ते त्याला असं म्हटलं त्या मतात की म्युझिक इज अ व्हेकल टू कॅरी गॉड्स वर्क फॉरवर्ड. व्हेकल ते साधन आहे देवाचं स्वार्थ कार्यासाठी. मला अजून आठवतं लासलगावमध्ये आम्ही शिकायला असताना ज्यावेळेस आम्ही शाबा दिवशी ब्रँच स्कूलला जायचो आणि शाळेच्या पटांगणामध्ये तिथं जो कामचा पार्क असायचा तिथे ढोलकी लावताना लोक सगळे जमा व्हायचे. लोक जमा व्हायचे नुसता आवाज ऐकून आणि मग त्यानंतर आमची गाणी व्हायचे, मग संदेश व्हायचा. अशा प्रकारे माझ्या प्रियानं आमचं संगीत आहे ते अत्यंत महत्वाचे. गायन सभा फार महत्वाची आहे. आपली गाणी 7 संस्थेची गाणी वापरा, बाहेरची गाणी आपल्या मनात वापरू नका. शुभरूप संगीत आपल्या 7 संस्थेचं आहे, त्याचा उपयोग करा, त्याची गाणी म्हणा. ते रागावर आधारित आहेत, शास्त्रीय संगीतावर आधारित आहेत, तालावर आधारित आहेत. बाहेरची गाणी जी सध्या चालली तो एक झपाट आहे. पेंटिकॉस्टल चर्चमधून आलेली गाणी ही जे झपाट आहे असं येतात तर निघून जातात, कुणाचे मनावरचे कार्य करत नाहीत. आमची जी गाणी आहेत आपल्या 7 गाणी पूर्वीपासून आलेले आहेत, त्याच्यामध्ये भावार्थ आहे, त्याच्यामध्ये अर्थ आहे. नारायण टिळकाने लिहिलेले आहेत, आत्मीने प्रेरजून लिहिले आहेत आणि त्याद्वारे देवाच्या मंडळीमध्ये आत्मिक जे काय कार्य आहे ते अधिक मजबूत होणार आहे. परमेश्वर करो, मला वाटतं एवढंच मी आवडतो. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव आणि आपण ह्या सगळ्या तो गोष्टी विचार करून आपल्या प्रत्येकाच्या मंडळीमध्ये देवाचं कार्य अधिक मजबूतीने करू. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव.